नवीन शेळीपालन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेळीपालन करताना कोणकोणत्या औषधांचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे? नवीन शेळीपालन करताना साधारणपणे नियमित 4 लसीकरण 4 जंतनाशक करणे अनिवार्य आहे. प्रथमोपचार पेठ, हिमाक्स मलम, जखमेवर लावण्यासाठी. टिकाऊट साबण, उवा, पिसा, झाल्यास अंघोळीसाठी उपयुक्त. हायटेक ओरल डिवॉर्मिंग, रबर हँड ग्लोव्ज, डिजिटल थर्मामीटर, ताप चेक करणे. कट, खूर कट करण्यासाठी. हेअर ट्रिमर, केस कटिंगसाठी. ग्लिसरीन, लाईड मशीन क्रीम, मावा आल्यावर. मेलोनक्स प्लस लिक्विड पॅरासिटामॉल गोळी, ताप आल्यावर देण्यासाठी. पोटॅशियम परमँगनेट पावडर, निलगिरी तेल, सर्दी झाल्यावर नाकावर सोडू शकतो. पेंडस्ट्रीन ट्यूब, मास्टर्डीज, डायरॉप पावडर, जुलाबसाठी. नेट कॉफ सिरप, सर्दी खोकला लागल्यावर. प्रोटीन सी, चाटण वीट, इंजेक्शन सिरिंज सुया, कॅल्शियम, अशक्तपणा आल्यावर. लिव्हर टॉनिक, भूक वाढकरिता. नोटिक्स स्प्रे, सलाईन बॉटल DNS-RL, काळे मीठ, अल्बोमार, जंतनाशक करिता. फॅसनिल, जंतनाशक करिता. एक्झापार, जार पाडण्यासाठी. बिटाडीन, निर्जंतुक करणे. ग्राईप वॉटर, लहान पिल्लांना पाजण्यासाठी. स्वच्छ कापड किंवा कापूस. लोमोफ्लेम, जुलाबसाठी. इन्नो, खायचा सोडा. टर्पेंटाईन तेल मेडिकलमध्ये मिळते. हिटाली गोळी, माझावर येण्यासाठी. रक्षक समर्थ पावडर, चुनाची पावडर. प्लास्टर बँडेज पट्टी, हाड तुटल्यास. त्यानंतर अँटीबायोटिक. लसीकरणच्या मेडिसिन किंवा अजून इतर काही औषध जसे लागतील तसे घेऊन यावे. त्याचा स्टॉक करण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.